प्रतिनिधी अनिश शेख भिकन। खामगाव येथील लोकशाहीच्या आणि समतेच्या विचारांचे प्रतीक असलेले साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा काही अज्ञात व्यक्तींनी मागील 3 ते 4 दिवसांपूर्वी स्थापित करून त्याचे अनावरण केले आहे। ही बाब संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरली असून या ऐतिहासिक घटनेचे समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे। अण्णाभाऊ साठे यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे। अशा थोर महापुरुषाचे स्मारक खामगाव शहरात साकारले जाणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मातंग स्वाभिमानी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अनिल हरिभाऊ सुरळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। त्यांनी या कार्याबद्दल संपूर्ण खामगाववासियांचे मनापासून आभार मानले आहेत। सोबतच खामगाव नगरपालिका प्रशासनाला त्यांनी विनंती केली आहे की ज्या ठिकाणी हा पुतळा बसवण्यात आला आहे त्याच ठिकाणी तो कायमस्वरूपी नियमित करण्यात यावा। प्रशासनाने या स्मारकाचे योग्यरित्या सुशोभीकरण करून त्याचे अधिकृत शासकीय अनावरण करावे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। अनिल सुरळकर यांनी पुढे स्पष्ट केले की या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील समाजबांधव प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचा आणि कार्याचा सन्मान राखत नगरपालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांनी पुन्हा एकदा केली आहे। सप्रेम क्रांतिकारी जय लहुजी या ठिकाणी मातंग समाजाचे चळवळीचे नेते जे संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या ठिकाणी आपली उपस्थिती देतात आणि समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात। असे आमचे आदरणीय नेते अनिलजी सुरळकर साहेब या ठिकाणी मुंबईहून काल रात्री 1 वाजता या ठिकाणी त्यांनी पुतळ्याला भेट दिली व याच ठिकाणी आपल्या समाज बांधवांसोबत थांबले। तसेच आज रोजी त्यांनी सर्व समाजासमवेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर आम्हाला सर्व समाज बांधवांना या ठिकाणी त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की त्यांनी आमच्या मातंग समाजाचे आराध्य दैवत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा खामगाव नगरपालिका प्रशासनाने याच ठिकाणी नियमित करून अण्णाभाऊ साठे शासकीय पुतळा अण्णाभाऊ साठेंचा शासकीय पुतळा नगरपालिका प्रशासनाने स्वखर्चाने या ठिकाणी सौंदर्यीकरणासही बसून द्यावा अशी आमची सर्व समाज बांधवांची विनंती आहे। त्यांनी हे काम संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवावं, संपूर्ण महाराष्ट्रभर हे प्रकरण चालवावं व लवकरात लवकर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने संपूर्ण स्वखर्चाने सौंदर्यीकरणासहित या ठिकाणी व्हावा अशी आमची त्यांना विनंती आहे। आता अनिल सुरळकर यांचं मनोगत व्यक्त करा थोडक्यामध्ये। मी अनिल हरी सुरळकर, राष्ट्रीय मातंग स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बुलढाणा। जोपर्यंत इथं पूर्ण काम होत नाही तोपर्यंत मी इथून हलू शकत नाही आणि प्रेस शासनाने स्वतःच्या स्वखर्चानं हा पुतळा जागेवर व्यवस्थित सौंदर्यीकरण करून द्यावे, नाहीतर महाराष्ट्रभर इथून मातंग समाज या ठिकाणी येऊ शकतो। जय लहुजी।